होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये दुधी भोपळ्याच्या गोड वड्या करू। त्याकरिता मी इथे या भोपळ्याच्या 2 फोडी घेतल्या। याला बिया आहे त्या काढून घ्यायच्या। कोवळा भोपळा मिळाला तर कोवळा घ्यावा, बिया काढण्याची गरज पडत नाही। आता भोपळा किसून घ्यायचा। किसताना बिया आपोआप निघतात, बिया काढायच्या। बारीक किसणीने किस पाडावा। हा बघा, छान बारीक किस पडतो, असा मोकळा मोकळा किस पडतो। भोपळा किसून झाला, बघा मोकळा मोकळा किस पडला। बाजूच्या बिया काढून घ्यायच्या। किस किती आहे बघू। किस वाटीने मोजून घ्यायचा। 1 वाटी, 2 वाटी व हा थोडा किस आहे। पिळून घ्यायचा। यातनं पाणी पिळले की पाणी निघत आहे, कोरडा होतपर्यंत पिळायचे। पिळल्यामुळे पाणी पूर्ण निघाले। किस पिळून झाला। किस पिळला की लवकर होतं। परत 1 वेळा किस पिळून घ्यायचा, कोरडं करायचं। हे पाणी निघालं। या पाण्यामध्ये शेंदव मीठ, 4-5 तुळशीचे पानं, 4-5 पुदिन्याची पानं बारीक करून घालायची व गाळून प्यायचे। शरीराला आरोग्यदायक तसेच हार्ट करता उपयोगी आहे। पाणी टाकून न देता असे उपयोगी आणायचे। हे भोपळ्याचा रस औषधीयुक्त व बहुगुणी आहे। गॅसवर कढई ठेवायची, यात 2-3 चमचे साजूक तूप घालायचे। किस मोकळा मोकळा करून घालायचा व परतवायचा। किसाला 3-4 मिनिट भाजून घ्यायचे। यात अर्धी वाटी फुल क्रीम दूध घालायचे। फुल क्रीम दूध नसेल तर साई भरले दूध, साईचे दूध घालायचे व परतवायचे। पूर्ण दूध आटेपर्यंत परतवायचं। 15-20 मिनिट लागतात। छान मोकळे झाले, अर्धी वाटी साखर घालायची, परतवायचे। साखरेमुळे थोडं सैलसर झाले, साखरेचा पाक होतपर्यंत परतवायचे। तूप सुटले की भाजल्या गेले समजायचं। मंद जाळावरच करायचे। लवकर हवं असेल तर साखर थोडी जास्ती घालावी। गोळ्याच्या बाजूला तूप सुटत आहे म्हणजे चांगले भाजल्या गेले समजायचे। परत परतवायचे। तूप सुटत आहे, थोडं प्लेटमध्ये टाकून बघायचे, थोडं नरमच आहे। आजूबाजूला तूप सुटत आहे। हे मिल्क पावडर, ही पूर्ण पुडी 3-4 चमचे आहे। मिल्क पावडर थोडे थोडे घालायचे, परतवायचे। अर्धा चमचा विलायची पूड घालायची, थोडे शिल्लक आहे तेही घालायचे, मिक्स करायचे। यात ड्रायफ्रूट घालू शकता। परत परतवायचे। गॅस बंद करायचा व थंड होण्याकरिता 10 मिनिट ठेवायचे। ताटाला अगोदर तेल लावले होते, आता हे मिश्रण थंड झाले। ताटामध्ये घालायचे, वाटीने पसरवायचे, चौकोनमध्ये करायचे। परत पसरले, पुन्हा चौकोनमध्ये करायचे। लवकर आळत नसेल तर मिल्क पावडर थोडे जास्ती घालायचे। अगोदरचे हे नरम आहे। मिल्क पावडर शिल्लक आहे ते वडीवर परत पसरवायचे। वडी कडक होईल। पसरलं की आकार व्यवस्थित करायचा। वड्याचे काप करायचे। आपल्याला हवा तसा आकार देऊन वड्याचे काप करायचे। चौकोनमध्ये काप करायचे। थोडं नरम आहे, 5 मिनिटांनी बघू। मिल्क पावडर घातल्यामुळे वडी पांढरी दिसते। हिरवा रंग हवा असल्यास थोडा हिरव्या रंगाचा वापर करावा। मिल्क पावडर न घालता साखर थोडी जास्ती घातली तर लवकर आळेल। वड्या सुट्या करूनच काढायच्या। घट्ट आवडले आहे, बघा किती छान कडक वडी झाली। वड्या व्यवस्थित निघतात। वड्या सुट्या करून काढल्या की व्यवस्थित निघतात। हे बघा, छान कडक दुधी भोपळ्याची वडी तयार झाली। वड्या सुट्या करू। एक वडी छान काढून घेऊ। उपवास असेल तेव्हा 1-2 दिवस अगोदर करून ठेवता येतं किंवा प्रवासात बाहेर गावी नेता येतं। या आपल्या दुधी भोपळ्याच्या उपवासाच्या वड्या तयार झाल्या।